हॅलो एव्हरीवन. तर सगळ्यांना माहिती आहे की 30 आणि 31 तारखेला FDA ची आपली परीक्षा होणार आहे आणि आता आज हा व्हिडिओ पडतोय म्हणजे बरोबर तुमच्याकडे आता 4 दिवस आहेत समजा. तर ह्या 4 दिवसांमध्ये तुम्हाला काय करायचंय? तर बऱ्यापैकी 90% मुलांचा अभ्यास हा झालेला असणारच आहे अशी आशा करते. आणि अभ्यास झाल्यानंतर तुम्हाला मात्र काय करायचं, अशा काही गोष्टी सगळ्या प्रॉपरली रिव्हिजन करायच्या आहेत की ज्या ज्या तुम्हाला समजा क्लिअर वगैरे नसतील. तर ह्या 4 दिवसांमध्ये तुम्ही त्या गोष्टी एकदा वाचून घ्या, प्रॉपरली त्याचं रिव्हिजन करा आणि त्या क्लिअर करून घ्या. ठीक आहे. तुम्हाला माहिती आहे आता फॉर एक्झाम्पल तुम्ही जर अतांत्रिक घटकाचा जर अभ्यास करायला जाल तर त्याच्यामध्ये तुमचं मराठी इंग्लिश वगैरे ह्या सगळ्या गोष्टी येतील. त्याच्यामध्ये तुम्ही प्रॉपरली सगळ्या रूल्स ग्रामर्सचे वगैरे जे काय असतील तर ते थोडक्यात सगळ्या गोष्टी बेसिक त्या रीड करून घ्या, जे तुमची एक बेसिक रिव्हिजन त्याची होऊन जाईल. एका दिवसामध्ये ह्या गोष्टी क्लिअर होऊन जातील. मग राहतो विषय तुमचा तांत्रिक घटकाचा. तर तांत्रिकमध्ये तुम्ही काय करणार आहात, तर तुम्हाला बायोलॉजी आहे, मायक्रोबायोलॉजी असेल, केमिस्ट्री आहे. ह्या गोष्टी तुम्हाला केमिस्ट्रीमध्ये मग अॅनालिटिकल आणि इन्स्ट्रुमेंटल अशा दोन्ही केमिस्ट्री आहेत. मग काय करणार तुम्ही, तर बायोमध्ये ज्या काही फॅक्च्युअल गोष्टी तुम्हाला मिळतील त्या सगळ्या फॅक्च्युअल गोष्टी तुम्ही एकदाच काय करून टाकायचं, सगळ्या रीड करून टाकायच्या. ठीक आहे. आणि मॅक्सिमम तर तो पार्ट तुम्ही रिवाइज करा जो तुमचा प्रिपेअर झालेला आहे किंवा ज्याचा तुम्हाला चांगल्या प्रकारे कॉम्प्रिहेन्स झालेला आहे. जो पार्ट तुम्हाला समजलेला आहे ना तोच तुम्ही जास्त करून रिव्हिजन द्या. नाहीतर काय होईल, तुम्ही नवीन शिकण्याच्या नादामध्ये तुम्हाला प्रॉब्लेम येईल. ठीक आहे. बरं, तुम्हाला असा प्रश्न पडत असेल की एक्झॅक्टली मी काय वाचू, काय नाही, काय समजून घेऊ. तर आपल्याकडे ऑलरेडी इथे बॅचेस लॉन्च केलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता संपूर्ण तांत्रिक घटक. मग ह्याच्यामध्ये केमिस्ट्री असेल, बायोलॉजी असेल, मायक्रोबायोलॉजी असेल, ह्याचे लेक्चर्स तुम्हाला ह्या पूर्ण ह्याच्यामध्ये मिळणार आहे. ह्याची प्राइस असेल 499. ठीक आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला जेव्हा आम्ही लेक्चर्स घेत होतो तेव्हा ते लाईव्ह होते. आता सगळे रेकॉर्डेड बॅचेस तुम्हाला ह्याच्यामध्ये दिसतील. सगळे रेकॉर्डेड लेक्चर्स ह्याच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. सो तुम्ही हे ऍप डाउनलोड करा आणि एकदा भेट द्या ऍपला. ठीक आहे. आणि काय काय घ्यायचंय तुम्हाला नॉलेज ते त्याच्यातनं तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे. त्यानंतर ज्यांनी कोणी आता फर्दर तुम्ही जर का प्रिपेअर करत असाल की एक अभ्यास बाबा झालेला आहे, आता आता नेमकं मला काय करायचं आहे, प्रॉपर अभ्यास असेल तर यू कॅन अप्रोच फॉर द टेस्ट सिरीज. बरोबर आहे. आपण टेस्ट सिरीज सुद्धा लॉन्च केलेली आहे इथे, दोन्ही पण ह्याच्यावरती तांत्रिक अतांत्रिक दोन्ही घटकांवरती टेस्ट सिरीज आहे. किंमत ह्याची फक्त 399 रुपीज आहे. ठीक आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला 10 पेपर मिळतील ऑनलाईन स्वरूपामध्ये. आलं लक्षात. हे केल्यानंतर तुमचा एक प्रॉपर तुम्हाला एक माहोल क्रिएट होऊन जातो आपल्या माइंडमध्ये की एक्झॅक्टली पेपर कसा असणार आहे किंवा नेमकं काय असेल. पेपर दिल्यानंतर तुम्हाला याही गोष्टी क्लिअर होतात की नेमकं मला कुठल्या कुठल्या पोर्शनमध्ये किंवा कुठल्या कुठल्या सब्जेक्टमध्ये अडचण येते, त्याच्यावरती तुम्ही एकदा परत रिव्हिजन देऊ शकता चांगल्या प्रकारे. ओके. तो अशा पद्धतीने तुम्ही चांगल्या प्रकारे सगळं प्रिपरेशन करा. जी मदत लागेल तुम्हाला ती आपल्याकडनं मिळणार आहे. सगळ्या बाबतीमध्ये लेक्चर्स आहेत आणि आता टेस्ट सिरीज सुद्धा आहेतच. ओके. आणि फर्दर प्रिपरेशनसाठी तुम्हाला जर का पुन्हा असं तुम्ही विचार करत असाल की मला नेक्स्ट इयर येणारी जी परीक्षा असेल त्याच्यासाठी प्रिपरेशन करायचं आहे किंवा याच रिलेटेड जसं की समजा फूड आणि ड्रग्स विभाग असेल किंवा फार्मसीच्या रिलेटेड काही पोस्ट वगैरे निघतात, त्याला हा सगळा सेम सिलेबस असतो, केमिस्ट्री, मायक्रोबायोलॉजी, बायोलॉजी. त्यासाठी तुम्ही ही बॅच घेऊन ठेवू शकता. ही बॅच जर घेऊन ठेवली तर तुम्हाला 1 वर्षभरासाठी ह्याचा सगळा ऍक्सेस हा फ्री असतो. ह्याच्यामध्ये जे काही लेक्चर्स होतील ते सगळे लाईव्ह तर तुम्हाला बघायला मिळतीलच आणि रेकॉर्डेड लेक्चर्स तुम्ही हे वर्षभरामध्ये कधीही बघू शकाल. सो फॉर नेक्स्ट इयर प्रिपरेशन तुम्ही ही बॅच काय करू शकता, घेऊ शकता. आलं लक्षात. ह्याची किंमत आहे 1499 ओनली. आलं लक्षात. ह्याच्यामध्ये तुम्हाला प्रॉपरली बरं. आणि असं नाहीये की तुम्ही पर्टिक्युलर एकाच एक्झामसाठी अभ्यास करू शकता. तुमचं ह्याच्यामध्ये मराठी सुद्धा क्लिअर होणार आहे. इंग्लिश म्हणजे जो अतांत्रिक घटक असणार आहे ना तो सुद्धा तुमचा बऱ्यापैकी ह्या अशा सरळ सेवांच्या एक्झामसाठी क्लिअर होऊ शकतो. आलं लक्षात. सो कुठलाही अभ्यास हा वाया जात नसतो. त्यामुळे प्रॉपर अभ्यास करा. जिथनं जिथनं तुम्हाला मिळतंय नॉलेज तिथनं घ्यायचा नक्कीच प्रयत्न करा. ओके. चलो, ऑल द बेस्ट. चांगल्या प्रकारे पेपर द्या आणि व्हॉट एव्हर युअर रिव्ह्यूज नक्की टाका कमेंटमध्ये. ओके. बाय बाय.